नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। महागाई भत्त्यात मोठी वाढ झालेला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना हा ऐतिहासिक दिलासा आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा वाढ या महायुती सरकारचा हा मोठा निर्णय आहे। 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला न्याय मिळालेला आहे। या ठिकाणी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता एस टी कर्मचाऱ्यांचा हा ऐतिहासिक दिलासा काय आहे व ही खुशखबर काय आहे व महागाई भत्त्यात कशा पद्धतीने मोठी वाढ झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर ही अपडेट आहे। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत, जसे की एस टी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा। बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक दिलासा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा वाढ महायुती सरकारचा हा मोठा निर्णय। 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला न्याय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। बघा, सविस्तर अपडेट आजची ताजी घडामोड आहे। आत्ताच जस्ट या ठिकाणी हा प्रकाशित झालेला आहे। मुंबई दिनांक 23 जून। महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे, अशी देखील घोषणा परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज विधिमंडळात केली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की काल दिनांक 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एस टीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली। एस टी ही केवळ एक परिवहन संस्था नसून आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। गेल्या 8 दशकांपासून लालपरी राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा बजावत आहे आणि या सेवेचा खरा कणा म्हणजे एस टीचे कर्मचारी आहेत। उन्हाळा, पावसाळा कोणतेही संकट असो, प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। ते पुढे म्हणाले की बघा पुढे काय म्हणलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। त्यानुसार महागाई भत्ता हे 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16 आणि 24% 10, 20 आणि 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे। या निर्णयामुळे एस टी महामंडळांवर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आणि त्यांच्या न्याय हक्कांना मान्यता देणे हे अधिक महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयाची ही देयके आता करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी देखील ग्वाही त्यांनी दिली आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करतानाही संयमाची भूमिका घेतलेल्या सर्व कर्मचारी संघटनांचे त्यांनी प्रथमतः आभार मानले। तसेच कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत व माजी परिवहन मंत्री अनिल पवार आणि तसेच परब, आमदार भाई जगताप,
व आमदार प्रवीण दरेकर तसेच कृती समितीचे सर्व सदस्य यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना सातत्याने शासनांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांच्या प्रयत्नाचेही त्यांनी कौतुक केलेलं आहे। या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांवरील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे सरनाईक यांनी सांगितलेलं आहे। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे, जसे की एसटी कर्मचाऱ्यांच्या या महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली अपडेट आहे। आजचा निर्णय हा केवळ वेतनवाढीचा नाही तर विश्वास, सन्मान आणि मानवी संवेदनाचा विजय आहे। एसटीचा प्रत्येक चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा शासनाने केलेला हा योग्य गौरव आहे। कर्मचारी समाधानी असतील तरच लालपरी अधिक सक्षमपणे, अधिक विश्वासाने आणि अधिक कार्यक्षमतेने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत धावेल असा देखील विश्वास व्यक्त करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम, आधुनिक आणि अधिक प्रवासी केंद्रित संस्था बनवण्याचा शासनाचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे। अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, मंत्री परिवहन। बघा, एकूणच अशा पद्धतीने हा जो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता असो, घरभाडे भत्ता असो किंवा वार्षिक वेतनवाढीचा या ठिकाणी वार्षिक वेतनवाढीत वाढ हा महायुती सरकारचा मोठा निर्णय आहे। तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला न्याय दिलेला आहे व एकूणच एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे। बघा, एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर या ठिकाणी पत्र या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।